ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर ते मुंबई तर उडान योजनेअंतर्गत सोलापूर इथून तिरुपती, हैदराबाद आणि बंगलोरला विमानसेवा सुरू करण्याचं आश्वासन केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलं। सोलापूर गोवा विमानसेवा सुरू झाल्यानंतर उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आणखीन विमानमार्गाबाबत माहिती दिली। विमान कंपन्या एखाद्या शहरातून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या त्यांना लाभ मिळू शकेल का याचा विचार अगोदर करतात, त्यानंतरच विमानसेवा सुरू केली जाते। आजपासून गोव्याला विमानसेवा सुरू झालेली आहेच, परंतु ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसाठीही विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नातून गोव्यासाठी विमानसेवा सुरू झाली आहे, त्याप्रमाणेच मुंबईसाठीही लवकरच ही सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी दिली। की लवकरात लवकर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबई ते सोलापूर विमानसेवा सुरू होईल हे आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो। त्यामुळे पालकमंत्री आता मला खात्री वाटते, पण या सगळ्या प्रवासामध्ये या शहरातील अनेक लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला, दिल्लीला आले, बैठका घेतल्या। पालकमंत्री झाल्या पालकमंत्र्यांनी ते केला, पण आमचे सचिन दादा असतील, देवेंद्र कुटे असतील, सभागृहात भेटल्यानंतर आमचे ताई सुद्धा मला बोलायचे, पण हे सगळेच आमची माणसं, बापू होते, मालक होती, सगळीच माणसं सोलापूरकरच्या जनतेशी जी काही त्यांनी शब्द दिलाय तो पूर्ण करण्यासाठी सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत होते। आणि म्हणून आज हा दिवस आला आणि आपल्याला आज या देशाच्या सगळ्या या क्षेत्राशी आता सोलापूरचं नाव दिसेल, सोलापूरचं विमानतळ दिसेल आणि सोलापूरचा नगरसेवती विमानसेवा चालू झालेली दिसेल। हे सगळं याच मंडळींचं श्रेय असं मी मानतो। आज मुंबईला मी आपल्याला सांगितलं तशी सेवा सुरू होतीये आणि ती मुंबईची सेवा सुरू होण्यासाठी खरं तर ही विमानसेवा चालू होणं आपल्याला वाटतं विमानतळ झाला आता विमानसेवा लगेच सुरू झाली पाहिजे, पण मित्रांनो आज याच्यामध्ये शेवटी कमर्शियली व्हायबिलिटी पाहिजे। आज जर ते आर्थिकदृष्ट्या परवडणार असेल तरच विमान कंपन्या येतात। सोलापूर ते मुंबई तुम्हाला सांगतो एकही विमान कंपनी खूप प्रयत्न करून येत नव्हती, कोणीच येत नव्हतं, पण आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की मला सोलापूर ते मुंबई विमानसेवा चालू करायची आहे, त्यासाठी लागत तो व्हीजीएफ जो आहे तो राज्य सरकार देईल आणि राज्य सरकारने व्हीजीएफ द्यायचं कबूल केलं आणि म्हणून आपली सोलापूर ते मुंबई विमानसेवा आता चालू होतीये आणि त्याची सुद्धा सगळी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आता मित्रांनो। आणि त्यामुळे लवकरात लवकर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आज ही विमानसेवा सुरू होईल। तसंच सोलापूर विमानतळ इथून केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत तिरुपती, हैदराबाद आणि बेंगलोरसाठी विमानसेवा लवकरच सुरू केली जाणार आहे। तसंच या विमानतळावर वातावरण स्पष्टतेबाबत तांत्रिक अडचणी उद्भवणार नाहीत यासाठी डिवॉल्व सिस्टीम बसवणं तसंच नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करणं या अनुषंगानं पुढील काळात काम केलं जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं।